लीडर बोलून आपण आलो की त्यांच्याकडे लीडर आहे, तो प्रामाणिकपणा आहे. हो. आपली लीडरशिप कुठे गेली मुंबईमध्ये? हाच तो महाराष्ट्रात? आपल्याकडे कुठे लीडर आहेत आज? हाच हेच आपलं ड्रॉबॅक, मोठा ड्रॉबॅकच आहे. त्यांचे लीडर त्यांच्यासाठी काम करतात. निश्चितपणे आपले लीडर आपल्यासाठी काम नाही करत आहेत. आपली मंडळी आपलं क्षात्र तेज हरवून बसलेली आहेत. त्यांना ते नको बाबा आपल्या अंगाला काही लागून जाऊ द्या म्हणून तर ही सगळी मुजोरी का वाढत चाललीच आहे की आपण त्यांना जे रेजिस्ट करायला पाहिजे ते रेजिस्टच होत नाही. त्यांना रेजिस्ट होत नाही. त्यांना करप्शनला, प्रत्येक गोष्टीला, म्हणजे कुठल्या व्यक्तीबद्दल नाही पण गंमत अशी झाली आहे की समजा त्यातला एखादा जर उभा राहिला कोणी आणि करप्शनच्या अगेन्स्टमध्ये लढाई द्यायला लागला तर त्याला संपून टाकलं जातं. हो, त्याला खलास केलं जातं. हे लोक बघतात बाकीचे आणि मग मुकाट आपल्या वाट्याला जाऊ द्या बाबा, त्याला आपण उभं राहिलो तर आपल्याच्या वाट्याला पण हेच येईल. म्हणून तर म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराज असावे पण शेजाराच्या घरात. एक्झॅक्टली. आपल्या घरात फक्त मूर्त्या असाव्या. ही जी वृत्ती आपल्यामध्ये आहे, जोपर्यंत ही जात नाही, आपण मरणाला घाबरतो आहोत. ही भीती जोपर्यंत मनातून निघत नाही, आणि त्यासाठीच आता मी असं म्हणजे एक काही बोलणं योग्य नाही, पण साधी टाचणी जरी रक्त आपण निघालं तर आपला मुलगा असा ओ ठोठो रडत येतो. तर कारण त्याला रक्त कधी बघून माहीत नसतं त्याला, आणि म्हणून तो कायमचा भीत राहतो. हे आपल्याकडे अशीच पिढ्यानपिढ्या असं वाढत चाललंय. आपण मृत्यूला घाबरत चाललोय साहेब, कारण आपल्या घराघरामध्ये गीतेचा अभ्यास आता बंद झालेला आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन बंद झालेलं आहे. ज्ञानेश्वरी किंवा गीता आपल्याला भयमुक्त करते, मृत्यूच्या भयापासून आपल्याला मुक्त करते, आणि तेच आपण घालून बसलेलो आहोत. म्हणून आपण हारतो आहोत प्रत्येक ठिकाणी. ज्या आपलं साहित्य जे आहे, जे मराठी माणसाला कसं घडवायचं, एक्झॅक्टली ते साहित्यच असं एवढं मोठं साहित्य संमेलन झालंय महाराष्ट्राला. नाही त्याची जास्त मुंबईत तर माहित पण नाही. खरं सांगू का, आपल्याला ना इतर कुठल्याही साहित्याची अजिबात गरज नाही. फक्त गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, तुकारामाची गाथा आहे, नामदेवाची गाथा आहे, आणि एकनाथी भागवत आहे. एवढं 6 ग्रंथाचं जरी थोडं वाचन आपल्या घराघरात होत गेलं तरी हे राज्य, हा देश शास्त्र संपन्न होईल साहेब. इतर कुठल्याही पुस्तकांची आपल्याला रोज दैनंदिन जगण्यासाठी अजिबात गरज नाही आहे. आपण वाचतो, हे करतो, हा भाग वेगळा, पण मूळ ह्या ग्रंथांचं थोडं तरी वाचन आपल्या घराघरातनं व्हायला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. आपण जसं वाईट लोकांची नावं नाही घेतली, चांगल्याची पण नावं नको घेऊया. पण कुठेतरी वाटतं की कुठेतरी आहेत काही अशी लोक ज्यांचं इंटेंट आहे, ज्यांना वाटतं काहीतरी चांगले प्रयत्न करतात, पण तो सिस्टम इतका खराब आहे की त्यांना पण जमत नाहीये. होय. तर ही जी अशी मंडळी आहेत, अशा मंडळींनी एकत्र येणं म्हणजे, आज म्हणतो ना आपण कलियुग आहे, पांडव 5च आहेत, कौरव मात्र 10,000 नाही 1,00,000 झालेत. पण अशाही परिस्थितीमध्ये जे पांडव आहेत, जे चांगल्या वृत्तीनं वागतात, अशी मंडळी एकत्र आली पाहिजे. आपले तर सगळेच विस्कटलेले, दिसायला सगळे विखुरलेले सगळे. पण इलेक्शन आलं की मग ज्या युत्या होत्या तर कळतच नाहीत की नक्की विखुरले आहेत का नक्की एकत्र आहेत का, याच्यातला पांडव कोण, याच्यातला. आज सामान्य माणसाला हे कळणं त्याच्या पलीकडे गेलंय की खरंच आपल्यासाठी कोण निवडणूक लढतोय आणि ह्यांच्यासाठी निवडणूक कोण. नव्या पिढीचं प्रबोधन चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, आणि जे काही आपलं संत वाङ्मय आपलं आहे त्याची जोपासना व्हायला पाहिजे, आणि ते शिकवलं गेलं पाहिजे.